आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना नमस्कार. आज जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते. आणि जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, त्या अद्भुत शक्तीचे नाव आहे नारी. त्या अद्भुत शक्तीचे नाव आहे नारी. नाव एक रूप अनेक, नाव एक रूप अनेक. मातृत्वरूपी पदापासून व्यावहारिक जीवनातील पंतप्रधान, राष्ट्रपती, सर्वोच्च पदापर्यंत पोहोचणारी महिला आत्मविश्वासाने, सहजतेने वावरताना दिसते. परंतु ही सहजता, ही सुंदरता फार सोपी गोष्ट नाही. सन 1908 मध्ये अमेरिकेमध्ये काही महिला कामगारांनी स्वतःच्या हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी, कामाचे तास कमी करण्यासाठी काही आंदोलन केलं आणि ते मोठं आंदोलन होतं, यशस्वीही झालं. त्यामुळे त्या दिवसापासून 8 मार्च हा दिन जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिला हा फक्त कुटुंबाचा आधार नाही, तर ती समाज घडवणारी एक मुख्य शक्ती आहे, अद्भुत शक्ती आहे. जसे की जिजामाता, जिने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. राणी लक्ष्मीबाई, जिने आपल्या पाठीशी आपल्या मुलाला बांधून स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. हे फक्त स्त्रीच करू शकते. सावित्रीबाई फुले हिने महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडली. तसेच वर्तमान काळामध्ये लता मंगेशकर, PV सिंधू, द्रौपदी मुर्मू, आपली स्मृती मानधना, क्रिकेट टीम भारताची, ह्या अशा महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या कार्याने जे लष्करी महिला अधिकारी आहेत त्यांनी पूर्ण जगावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. लक्षात घ्या मैत्रिणींनो, स्त्रीचा जन्म मिळणं आणि ते निभावणं फार अवघड गोष्ट आहे. त्यामुळे स्वतःचा सन्मान करा, प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा, स्वतःला व्हॅल्यू द्या, तसंच इतर स्त्रियांनाही व्हॅल्यू द्या. बऱ्याच वेळेस आपण आपसातच ईर्ष्या भाव वगैरे करत असतो की नाही, ते चांगलं नाही. मैत्रिणींनो, आज महिला दिनानिमित्त मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे आपल्या स्वरक्षणाची. आपण स्वरक्षणाचा शत्रू आपण स्वतःच निर्माण केलेला आहे, ते म्हणजे मोबाईल. आणि हे एक प्रकारचं आपलं हत्यारच आहे. आपण ते योग्य विचार करून जर त्याचा वापर केला तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. परंतु जर आपण रील्स बनवणे, वेगवेगळे पोजमध्ये फोटो, छोट्या कपड्यांमध्ये फोटो टाकणे, अनोळखी व्यक्तींशी संवाद साधणे, ह्या गोष्टी केल्या तर आपली सुरक्षितता नष्ट होते. आणि तेच सकारात्मक परिणाम घडवायचे असेल तर त्याचा योग्य वापर करा. आणि मुलींनो, स्वतःची आणि आपली डिजिटल काळजी पण घ्या. खूप मोठ्या व्हा, चांगले नागरिक व्हा, एवढंच मला सांगायचं आहे. आणि मला इथे बोलवलं ह्या कार्यक्रमाला, त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची आभार व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद.